रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. न्यूज आणि धाडस टाइम्स 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आलोय आता उमरेदे गावमध्ये. तर आपल्या सोबत आहेत पंचायत गणाचे युवराज तात्या धनंजय उमेदवार घड्याळ या चिन्हासमोर, आणि आपल्या सोबत आहेत विष्णू नारनवर यांची मिसेस आहेत जिल्हा परिषद सदस्याच्या उमेदवारांसाठी. तर जाणून घ्या प्रचारात यांची काय आघाडी आहे. आणि भाजपने मोहिते पाटलांवर टीका केली की बाबा ह्या 40-70 वर्षात मोहिते पाटलांनी कोणतीच कामं केली नाही ती मिळत गटात. तर जाणून घ्या त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे. मोहिते पाटलांनी 70 वर्षात काहीच केलं नाही असं विरोधकाचं म्हणणं आहे. मग गेली 70 वर्षात विरोधकांना एकदा बी गुलाल मिळाला नाही. त्यांचं जनतेचं कामच झालं नसतं तर लोकांनी त्यांना निवडून दिलं असतं का? काय नाही काहीतरी काम झालंय, लोकांचं काम झाल्याशिवाय लोक त्याला निवडून देत होते का? आमच्या भागात त्यांना विरोध बी असेल, पण आज जानकर साहेब आणि मोहिते पाटील एकत्र राहते, त्यामुळे ही ताकद काय ती उद्या 9 तारखेला निकालात कळणारच आहे ना. आणि काम झालंय का नाही, लोकांसाठी आम्ही झटतोय का नाही, जानकर साहेब झटतात का नाही, मोहिते पाटील झटतात का नाही, ही लोक 9 तारखेला दाखवणारच आहेत ना. तुमचं फक्त टक्केवारीसाठी काम करताय तुम्ही का तुमचे पैसे मिळवण्यासाठी करताय हे लोकांना माहित आहे ना. ती लोक तुम्हाला 9 तारखेला दाखवतीलच ना. कालच्या सभेत जयकुमार गोरे साहेबांनी सुद्धा जानकर साहेबांवर टीका केली की तुमची लायकी बघूनच आपल्याला निधी दिला जाईल असं बोलले. त्यावर काय आपलं मत आहे? लायकी कोणाची किती आहे आणि काय किती आहे ते उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. लोकसभेच्या इलेक्शन मध्ये उभ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे लायकी किती आहे, कुणाची काय किती आहे. आता जर मशीनचा प्रयोग नाही झाला तर माळशिरस तालुक्यात बी कुणाची किती लायकी आहे, मोहिते पाटलाची काय आहे किंवा जानकर साहेबांची काय आहे किंवा विरोधकांची काय आहे, ही जनता दाखवणारच आहे ना. ते त्यांनी सांगायची काही कारणच नाही. कोण किती काम करतय, कोण किती काम करत नाही, तुम्ही काम कशासाठी करताय हे अख्ख्या तालुक्याला माहित आहे. अधिकाऱ्यांचं काम काय चालू आहे, तुमचं काम काय चालू आहे, तुमची कामं टक्केवारीसाठी चालू आहे ती का पैसे मिळवण्यासाठी चालू आहे ती का जनतेच्या सेवेसाठी चालू आहे ती, ही उद्याच्या 9 तारखेला अख्खी माळशिरस तालुक्यातली जनता ही त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. मिळत गटात भाजपने कोट्यवधी रुपयाचा निधी विकासासाठी आणलाय असं बोलले जाते. कुठेसला काय दिसलं तुम्हाला? कोट्यवधी रुपयाचा निधी आणलाय, मग काय दिसलंय तुम्हाला? दिसलं पाहिजे ना काहीतरी. तुमचं एवढं कोट्यवधी रुपयाचा निधी आलाय, काम झालंय, मग काय दिसतंय तुम्हाला? दिसतंय का काय? नाही, आता तर रस्ता खराब दिसतो. नुसता मेढ्याचा निधी मार्करवाडीच्या टाकायचा, मार्करवाडीचे पैसे ह्यात टाकायचं आणि 22 कोटी 15 कोटी हे आकडे फुगवण्याचं काम चालू आहे फक्त. म्हणजे नुसती आकडेवारीच बस आहे, दुसरं काय कसंच काम? दुसरं तुम्हाला दिसतंय का नाही काय? हा, कागदावर आहे फक्त निधी. तुम्ही आता मेढ्यावरून उमऱ्याला आलाय किंवा आता तिरवंडीवरून जाणार आहे, तुम्हाला कुठं काम दिसतंय, किती स्वच्छ काम आहे, काय आहे ते बघा की तुम्ही आता. मग आता नुसता विकासाच्या निधीचा नुसता अफवा आहेत असं मला वाटतं. दुसरं काहीच नाही ना, दुसरं काहीच नाही. 5 रुपयाचं काम असलं तर 2000 कोटीच्या कामाची वल्गना करायची, त्याची जाहिरात करायची आणि त्याच्यावरच हे सगळं चालू आहे. जाहिरातीवर मत मिळवण्याचं काम दुसरं काहीच नाही. दुसरं काय नाही. लाडक्या बहिणीवर चालू होते इतके दिवस, आता लाडकी बहीण मागे पडली, आता विकासाचा मुद्दा आणलाय. विकास तर आता गेली 15-10 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे. विकास चालूच आहे. कुठं दिसतोय तुम्हाला विकास ते सांगा की. आता काय आपलं विजन काय असेल? आम्ही लोकातली माणसं आहे, जनतेतली माणसं आहे, गोरगरिबातल्या म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या आलेल्या आहे. त्यामुळं ग्रामपंचायत पासून आम्हाला आमच्या नेते मंडळीने आमच्यावर विश्वास ठेवलाय आणि विश्वास ठेवून आम्हाला दोघांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही जनतेतले आहे म्हणून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. आम्ही गरीब आहे, आमच्याकडे पैसे नाहीत, काय नाही, हा मुद्दा होता. पण आता जनतेसाठी काम करणार आहे आम्ही आणि आम्ही कायम जनतेतच राहणार आहे. मतदारांना काय आव्हान करायला आता? तुमच्या सगळ्या सुखदुःखात आम्ही राहणार आहे. तुमच्या प्रत्येकाच्या कसल्याही अडचणीला आम्ही उभा राहणार आहे. एवढंच मतदाराला आमचं आव्हान आहे आणि त्याच मुद्द्यावर आम्ही मत मागतोय आणि ह्याच्या पाठीमागे आम्ही 24 तास त्यांच्यासाठी उभा आहे.